तालुक्याचे बरेचसे खेळाडू सुद्धा दिलेत आणि प्रत्येक खेळाडूचं नाव सातासमुद्र पार नेण्याचं काम या श्रीवर्धन नगरीनं केलं आहे आणि निश्चित एक चांगल्या समुद्रकिनारी वसलेलं हे श्रीवर्धन गाव आणि त्या श्रीवर्धन गावाचे हे सर्व क्रिकेट प्रेमी सातत्यानं अशा स्वरूपाच्या मोठ्या मोठ्या बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या भेटीसाठी आणतात आणि त्यातीलच एक नवीन खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठीची ही स्पर्धा दरवर्षी तब्बल आतापर्यंतचे 7वं वर्ष आहे. अय्यान बॉईज क्रिकेट क्लब हे आयोजन दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं आणि दमदार असणारी ही स्पर्धा आजही दमदार पार पडेल. टीमची धावसंख्या कशी असेल, कारण की एकंदरीत आपण जर पाहिलं तर रावडल संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. एक निर्णायक बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. एक घणाघाती खेळाडू स्ट्रायकिंगवरती विनंती करतोय एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. टीम रावडल आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा एक कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्याच वेळेला टीम महाड पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, त्याच्याहून चांगला फटका. अगदी एक चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. सीमारेखेच्या थोडे दूर बॉलला थांबवण्यामध्ये यशस्वी राहिलेत, हे महत्वाचं आहे त्यांचे एफर्ट्स. आणि एका बाजूला अरबाज, एका बाजूला मोहीन ही जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळाली, एकेरीनं सुरुवात झाली. हा ही स्ट्रोक चांगला, अजून एक चांगला फटका, एका धावेचा निर्णय, डायरेक्ट हिट. काय घडलंय, पंचांवरती प्रेशर क्रिएट करण्याचा निर्णय घेतला होता टीम महाडनं. अगदी मोठी क्लाउड अपील आपल्याला पाहायला मिळाली होती. ओमकार पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती. ओमकार चांगल्या थाटणीची गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल, आता टर्न, स्विंग अँड मिस. अप्रतिम चेंडू, टप्पा पडला, बॉल बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आणि बघा कमी वयामध्ये महाड टीम मध्ये यानं स्थान निर्माण करून घेतला. बॉक्स क्रिकेटमध्ये चांगला खेळ तो करताना बघायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल खेळेल. अरबाजचा हा चांगला फटका, क्षेत्ररक्षक आले, चांगली फील्ड केली आहे. बॉलची फेक ही चांगली राहिली आहे. फक्त आणि फक्त धाव 1 मिळेल आणि एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. 3 धावा स्कोर कार्ड वरती लागला. 4 चेंडू आत्तापर्यंतचे झालेत. एका बाजूला मोहीन, एका बाजूला आपण पाहिलं तर अरबाज. हाही फटका फसला, बॉल हवेमध्ये, सोपा सरळ साधा, झेल सुटला, हरकत नाहीये. तिथूनही बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळाला. एकंदरीत बघा ज्या वेळेला बॉल हवेमध्ये आला ना, तो झेल कठीणच होता. यासाठी कठीण होता की तो बॉल स्विंग होत होता आणि अशा पद्धतीचे स्विंग बॉल पकडणं कठीणच असतं आणि तेच प्रयत्न करताना पाहायला मिळाले. गोलंदाज ओमकार, शेवटच्या क्षणी बॉल धरतीला दान झाला. टीमची धावसंख्या आत्तापर्यंतची फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती. पहिले 5 बॉल झाले, 4 धावा धावफळकावरती लागल्यात, एकही बॅट्समन आऊट नाही झाला. ही जमाची बाब राहील. याही वेळेला प्रयत्न बघा, काय एफर्ट्स बघायला मिळाले. प्रयत्न क्षेत्ररक्षकाने मी म्हणेन खूप चांगले केले. हार हाती आली आहे शेवटच्या क्षणी. 2 धावा धावफळकावरती स्कोर कार्ड वरती प्लस होतील. टीमची धावसंख्या एका षटका अखेर तब्बल 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. सुरुवातीचा खेळ चांगला राहिलाय. 6 धावा धावफळकावरती आतापर्यंतची आपण बघतोय. बॅटिंग करत असताना टीम रावडल संघ टीमची धावसंख्या 6, बॉलही 6 झालेत. अजून 12 बॉल बाकी आहेत. 2 षटका आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज झाले, त्यांचं नाव करण. त्याच्याकडे आशेचं किरण. पुढचा फटका डीपेस्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. करण आहेत. करण यांच्याकडे महाड टीमच्या बाजूनं आशेचं किरण म्हणून यासाठी बघितलं जातं की विकेट टेकिंग गोलंदाजी ते करतील.
विकेट प्राप्त करण्यामध्ये ते यशस्वी ठरतील या विश्वासानं त्यांना बोलवण्यात आलं. अगदी पंचांच्या डावा असतेनं गोलंदाजी करतात. पहिल्या बॉलवरती सिंगल. हा बॉल चांगला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. यावेळेला यष्ट्यांचा वेध. मी म्हटलं ना आशेचं किरण म्हणून करणला का बोललं जाईल, तर तो विकेट टेकर बॉलर आहे आणि आता त्यानं यशही संपादन केलंय. बघा विकेट प्राप्त केली आहे. अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल होता. टप्पा पडला काय, स्विंग झाला, मिसही झाले बॅट्समन आणि यष्टी रक्षकांना सुद्धा समजलं नाही हा चेंडू कधी यष्ट्यांवरती आदळला. हा चांगला स्ट्रोक आणि हलक्या त्यानं शेअर करण्याचा प्रयत्न. सन्मानजनक फटका आपल्याला बघायला मिळाला. सिंगल येताना अजून एक स्कोर कार्ड वरती बघायला मिळाले. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. चांगली बॉलिंग करण. हाई बॉल फॉलो थ्रो मध्ये फील्ड. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. बघा अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. महाडकर आज चांगल्या पद्धतीचा खेळ करताना पाहायला मिळालेत. बॉल झालेत आतापर्यंतचे 4 धावा आल्यात. 8 बॅट्समन झालाय. 1 आउट 2 बॉल आता बाकी. पुढे आले. डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग केला. बॅट्समन फसले. पण एकंदरीत आपण सातत्याने एक शब्द म्हणत आलोय ना, ही क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. हा चांगला स्ट्रोक अलाउंग दी कार्पेट. त्याच्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण. आज चॅम्पियन स्पोर्ट्सचा टी शर्ट परिधान करून आलो आहे आणि चॅम्पियन व्हायचं आम्हाला हे दाखवताना पाहायला मिळतील. कारण की क्षेत्ररक्षक बघा, अगदी महाड तालुका म्हटलं की चॅम्पियन स्पोर्ट्स हे नाव खूप चर्चेत राहिलं आणि त्यांच्या ब्रँडेड बाटही पाहायला मिळाला आणि त्याची मागणी बहुतांश वेळेस बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला श्रीवर्धनमध्ये सुद्धा झालेली पाहिली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती. 12 चेंडूचा खेळ झाला. 2 षटका अखेर 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. एक बॅट्समन आउट झालेत. अरबाज त्यांचं नाव होतं. वा काय बॉल, भन्नाट वेग, टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला. अगदी काटा चेंज केला बॉलनं. मुबीनला जागेवरती थांबवलंय. मुहीन आहेत, हरकत नाहीये. मुहीनही चांगले प्रयत्न करताना पाहायला मिळतील, पण या वेळेला 2 धावा स्कोर कार्ड वरती प्लस जरूर होतील. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या 11. बघा 1-1-1. एक बॅट्समन आउट झाला. 11 धावा स्कोर कार्ड वरती. या वेळेला डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग. पुढे आले. चांगले क्षेत्ररक्षण. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये. या डाईव्हची गरज होती का, हाही प्रश्नचिन्ह निर्माण होईल या मॅचमध्ये. कारण की बघा, जरी अलगद बॉलला अडवलं असतं, मागे थोडं बॅकफुटला आले असते, बॉलला जज केलं असतं तर सिंगल आली असती. पण डाईव्ह मारली, पडले, बॉल पुढे गेला. दुसऱ्या धावेचा लगेचच इथे मात्र आपण जर पाहिलं तर कॉल झाला आणि 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या 13 धावा स्कोर कार्ड वरती. प्रेशर क्रिएट आता बरंचसं पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतील. शमसुद्दीन आहेत. शमसुद्दीन यांच्यावरती विश्वास दाखवलाय. आज त्यांचंही स्वप्न असेल अय्यन बॉईजची ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची आहे. वा काय बॉल, चांगला चेंडू. पंचांकडे अपील. आत्मविश्वास कमी, उत्साह बराच होता. डॉट बॉलची सांगता. अजून एक डॉट बॉल. या मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, एका मागोमाग एक डॉट बॉल येतात आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर सलामीला आलेले फलंदाज शेवटच्या बॉलपर्यंत आतापर्यंत तरी खेळतात. त्यांचं नाव राहिलं आपण जर पाहिलं तर मुईन, पण त्यांच्याकडून जी धावसंख्या अपेक्षित आहे ना त्या धावा आल्याच नाही आहेत. 10 बॉलमध्ये ते 8 वरती खेळतात. या वेळेला डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग. आलाय मोठा फटका. अगदी 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. अगदी या स्पर्धेमधील आत्तापर्यंतचा आपण जर पाहिलं तर मी आल्यापासून तर या पहिला चौकार बघायला मिळाला. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. या चौकारांचीच अपेक्षा, या चौकारांचीच गरज आहे आणि ती गरजही बागवली जाते. आता मुईन लयमध्ये आलेत.
17 धावा आलात. टप्पा चांगला फील्ड करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रो मध्ये राहिला. एकदा मी आली दुसऱ्या धावेची मागणी. 2 धावा कंप्लीट. एक रन शॉट. एक शॉर्ट रन. फक्त एकच धाव स्कोर कार्ड वरती होईल. एक शॉर्ट रन पाहायला मिळतीये. नाही का सर? पंच फायनल डिसिजन कळवा. 2 रन कंप्लीट आहेत. ओके. चला विनंती करतोय स्पीडअप घ्या. फिल्डिंग लावून घ्या लगेच. सर त्या फायनल किती धावा होता त्या कळवा फक्त आता. सर कन्फर्म आहेत 2 धावा. ओके 2 धावा कंप्लीट. 2 धावा आल्यानंतर धावा झाल्या किती तर 19 आणि 20चं टार्गेट. 18 बॉल 20 धावांची गरज. यानंतर चिठ्ठ्यांचा कार्यक्रम होईल. त्यासाठी मी विनंती करतोय सगळ्या कॅप्टनला की आपण इथे यायचंय. आपली उपस्थिती खूप महत्वाची राहील. पुढच्या ज्या मॅचेस होतील. येस सर त्या 2 धावा स्कोर कार्ड वरती प्लसही केला. आपण सेकंड इनिंग कडे वळतोय. 19 धावा झाल्यानंतर 20चा पाठलाग करायचा. बॅट्समन शमशुद्दीन पाहायला मिळतील. त्यांच्या साथीला साहिल आलेत.
चला मॅचला पुन्हा नव्यानं सुरुवात करतो आपण. जुडतोय या सामन्यासाठी निश्चितपणे अरबाज. चांगला बॉल, यावेळीचा पहिला चेंडू, धाव घेण्याचा निर्णय पंचांकडे. अपील. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. जय गणेश स्पोर्ट्स या वाहिनीची घेऊया आपण मदत. श्रीवर्धन विभागातील सर्वाधिक बहुचर्चित असलेलं हे क्रिकेट विश्वाचं तिसरं डोळं म्हणजे जय गणेश स्पोर्ट्स. OUT तिसऱ्या पंचांचा निर्णय अखेर आला. बॅट्समन आउट आपल्याला पाहायला मिळेल. चला विनंती करतो पुन्हा नव्यानं आपण मॅचला सुरुवात करूया. जिथे पहिला बॅट्समन आउट होताना आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत ज्याच्याकडे विश्वास होता, ज्याच्याकडे ताकदही बरीच होती, ज्याच्याकडे आदरानं पाहिलं जात होतं महाड टीमच्या बाजूनं, त्याच वेळेला महत्त्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर आता नवीन खेळाडू अमर खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतील. अमर आणि साहिल ही जोडी काय काम करेल ना बघावं लागेल. कारण की पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळाला, पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर टीम थोडी अडचणीमध्ये सापडली आहे. पण हरकत नाही आहे, 17 बॉल तुमच्याकडे अजून हातात आहेत. 17 बॉलमध्ये धावा किती बनवायच्यात तर 20. 17 बॉल 20. चांगला स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक आले होते, सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल, कॉलिंग फसलं. कॉलिंग परफेक्ट झाली नाहीये. आता फसलाय सर्व खेळ. मैदानाच्या आतमध्ये ताळमेळ बसत नाहीये. कॉम्बिनेशन महत्वाचा आणि ते जमलं नाहीये या खेळपट्टीवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. बॅट्समन नेम, शैलेश खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतील. आता काय झालंय महाड टीमचं, तू चल मे आया, एका मागोमाग एक 2 बॅट्समन खेळपट्टीला सोडताना पाहायला मिळालेत. आणि असा खेळ चालू राहिला ना तर कठीण बनून जातील या 20ही धावा. फटका चांगला, इथे सन्मानजनक फटका, सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. बॅट्समन साहिल कडून सिंगलच्या साह्यानं टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ संपला आणि अखेरचा आपण इथून जर विचार केला तर अजूनही खूप सारा धावा बनवायच्या. 2 विकेट 2 धावा आल्यात.
टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळेल 4 धावा. इथे चांगल्या पद्धतीच्या धावा आल्यात. सिंगल नका होईना धावगती पुढे सरकवली जाते. पुढचा बॉल या वेळीचा चेंडू ऑन साइडला सिंगल फक्त मिळेल. पण आता मॅचला जिंकलं जाईल का एकेरी दुहेरी धावेनं, कारण की आता सिंगल डबलने काही होणार नाहीये. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 5 बघायला मिळाल्या धावा. म्हणजे आता येणारे 12 चेंडू गरज कितीची आहे तर 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. जोपर्यंत शैलेश आणि साहिल अगदी सलामीला आलाय, तो शेवटच्या बॉलपर्यंत राहिला ना तर महाडकरांच्या आशा अपेक्षा सर्व काही आता त्याच्यावरती आहे. पण रावडाल संघाचा सुद्धा विचार करावा लागेल. तेही चांगल्या स्थितीमध्ये आत्तापर्यंत आहेत आणि तेही चांगली कामगिरी करताना बघायला मिळालेत या संपूर्ण सामन्यांमध्ये. गोलंदाजी मार्कवरती साहिल आहेत. फलंदाज साहिल, त्यांच्या साथीला शैलेश. म्हणजे हे एस फॅक्टर मैदानावरती काय काम करेल हेही बघावं लागेल. एकाकडे बॉल एकाकडे बॅट. बॉल चांगला लेग स्टिकच्या बाहेर होता. एक सिंगल घेण्याचा निर्णय फलंदाजाने घेतलाय जरूर. या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना पोहोचेल तब्बल 6 या आकड्यावरती. याही वेळेचा बॉल चांगला स्ट्रोक शॉट पॉइंट मध्ये एक सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा वेगानं कॉल पूर्तता करताना बघा, या वेळेला म्हणतो ना आपण अतिघाई त्याच वेळेला संकटात नाही. विकेट घेण्याचा मोह चावरला नाही अरबाजला. त्यानं बॉल हातात येतोय कधी, मी स्टंपवर लावतोय कधी, हेच झालं त्याला आणि त्या कारणानं 2 धावा कंप्लीटही झाला. या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये महाड संघ पाठलाग करतो 20चा. हा बॉल चांगला होता, अगदी समोरचा बॉल होता. पण साहिलनं चूक काय केली ना तर बॅकफुटला तो आधीच गेला. बॅकफुटला जाऊन पुढे पंच करण्याचा प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही नाहीये. तिथेही डॉट बॉलची सांगता झाली आहे. आता एक डॉट बॉल महाडकरांना बॅकफुटवरती आणणार आहे. एक मोठा फटका आणि आपण जर पाहिलं तर एक धाव रावडल संघाला इथे बॅकफुटवरती आणेल. पण तेवढेसे हुशार आहेत गोलंदाजी करणारी टीम. पुढचा बॉल या वेळीचा चेंडू चांगला होता. काय घडलंय, बॅट्समन आउट, फलंदाज बाद. सर्वाधिक मोठा धक्का साहिलच्या स्वरूपासाठी महाड संघाला साहिल सारखा हिरा आता गमवावा लागलाय. एक महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट. 8 या आकड्यावरती टीम महाड. बॉल झाले 4, धावा आल्यात 8. दुसरं षटक मार्ग असतात. 3 बॅट्समन आउट झालेत. अजूनही विचार केला तर या मॅच मध्ये काय बाकी राहिलंय तर येणारे बॉल आता 8 बाकी राहिले. धावा सुद्धा 8 झाल्यात, बॉलही 8 बाकी राहिलेत. पण आता येणाऱ्या 8 चेंडू मध्ये तुम्हाला 12 धावा बनवायच्यात. त्या बनल्या जातील का? बनवावा लागतील जर जिंकायचं टीम महाडला. अय्यान बॉईज या भव्य दिव्य श्रीवर्धन नगरीच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमचा प्रवास टिकून ठेवायचा आहे ना. या 7व्या पर्वामध्ये, या 7व्या सीझन मध्ये तुम्हाला तुमचा खेळ दाखवायचा आहे ना. त्यासाठी तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल, तरच तुम्ही जिंकू शकता. या वेळीचा पुढचा बॉल चांगला अगदी पायामध्ये टाकण्यात आला. बघा, हे खूप महत्वाचं राहिलं. तुम्ही गोलंदाजी करताय, गोलंदाजी करूही शकता आणि करालही. पण त्याच वेळेला तुम्ही ठरवलेला चेंडू जर टाकला ना तो टीमसाठी पोषक राहतो. तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत पायामध्ये टाकण्याचा निर्णय घेतला, चेंडू पायामध्ये टाकलाही आणि त्याच वेळेला सफलही राहिलेत. हे महत्त्वाचं आहे. संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धा आली आहे बेटीसाठी. या श्रीवर्धन नगरीनं बॉक्स क्रिकेटचं वेड संपूर्ण दक्षिण रायगडाला नव्हे तर संपूर्ण रायगडाला लावलं आहे आणि हळूहळू हे नाव महाराष्ट्रामध्ये सुद्धा जाईल. कारण की श्रीवर्धनच्या टीम संपूर्ण मुंबईपर्यंत सुद्धा खेळायला जातात. यावेळेला चांगला स्ट्रोक, सिंगल तिथे मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. षटकाची सांगता इथे झाली. 9 धावा आल्या. 12 चेंडूमध्ये फक्त 9 आल्यात. आता तुम्हाला 6 चेंडूमध्ये 11 बनवायच्या जिंकण्यासाठी धावा. 6 चेंडू 11 धावांची गरज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक दमदार स्पर्धा अय्यान बॉईज आयोजित असणारी ही स्पर्धा श्रीवर्धन नगरीमधील एक महत्त्वाची स्पर्धा. 7 वर्ष
लाभणारी आहे आपल्याला स्पर्धा आणि निश्चितपणे आज ही स्पर्धा शेवटाकडे जाणार आहे. आणि इथे उपस्थित सर्व क्रीडा रसिक व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर, सर्व मैदानाच्या आतमध्ये आपले गुणवान खेळाडू, यूट्यूब वाहिनी जय गणेश स्पोर्ट्स या वाहिनीवरती जुडलेले जे लाईव्ह प्रेक्षक, त्यांचं सर्वांचं हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार मानेन, खूप सारे धन्यवाद मानेन. मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे, मान फ्रॉम किल्ला रोहा. जाऊतो पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेनं. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक आलाय, क्षेत्ररक्षक आलेत, थोडी मिसफील्ड झाली, हरकत नाहीये. एक धाव मिळाल्यानंतर दुसऱ्या धावेची मागणी, 2 धावा आल्या आणि तिसरी धाव सुद्धा. वा, सगळं काही एकत्रित आपण पाहिलं. बोनस स्वरूपाच्या याही धावा टीमसाठी पोषक राहतील. 3 धावा स्कोर कार्ड वरती प्लस केल्या. 6 मधील 11 बनवायच्या होत्या, 11 मधून 3 मायनस केल्या. आता राहिल्या 8. चेंडू बाकी किती आहेत तर 5 बॉल, 8ची गरज मैदानाच्या आतमध्ये. एकात मोठा फटका महाडकरांचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये निर्माण करून देऊ शकतं, तेही 4 धावांचं. षटकातील पुढचा बॉल, महत्वाचे हे 5 चेंडू, 8ची गरज. वा, काय स्ट्रोक आला. या फटक्यावरती आपण जर पाहिलं तर फलंदाज इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतील. शैलेशनं चूक केली आहे निश्चितपणे. मी म्हणेन ज्या बॅटनं आपल्याला ओळख निर्माण करून दिली, ज्या बॅटनं मला खेळायला शिकवलं, ज्या बॅटनं मला धावा बनवायला शिकवला, ती बॅट हातातून सुटतेच कशी. शैलेश बाद झालेत. शैलेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालं. त्यांचं नाव आहे किरण. किरणला आता महाडकरांचं आशेचं किरणच बनावं लागेल जर जिंकायचं आहे टीमला. लेफ्ट हँडेड बॅट्समन किरण, बॉलर आहे अक्षय. 2 बॉल त्यानं टाकले, 1 विकेट मिळवली आणि 3 धाबाही खर्ची करताना तो बघायला मिळाला. आता 4 बॉल, 8ची गरज. प्रत्येक बॉलच्या मागे 2 धाबांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीमला. यावेळीचा बॉल कसा होता? यावेळीचा बॉल सिंगल देणारा होता फक्त. आता 1नं काम चालणार नाहीये महाडकर जर जिंकायचं आहे. 3 बॉल, 7 धावांची आवश्यकता. इथे रावडल संघाचं सुद्धा वर्चस्व बघायला मिळतं. एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय निश्चितपणे. अय्यान बॉईज श्रीवर्धन आयोजित असणारी स्पर्धा आज आपल्या बेटीसाठी आली आहे. आकर्षक असे बक्षीस असणारी स्पर्धा. या वेळेला काय घडलंय? यष्ट्या उद्ध्वस्त होतील, त्रिफळाचीत बाद होतील, फलंदाजही खेळपट्टीला सोडून येताना पाहायला मिळतील. आता येणारे चेंडू बघायला मिळतील ते फक्त आणि फक्त 2 धावा बनवायच्यात. 7. कुठला सामना कुठे येऊन ठेपला. 6 बॉलमध्ये 11 बनवायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती अगदी आपण बघितला ना तर तब्बल आपल्याला 3 धावा येताना पाहायला मिळाल्या होत्या. पण तिथे 5 बॉल 8ची गरज असताना पुढच्या 3 चेंडूमध्ये फक्त सिंगल आली आहे. त्याच कारणानं आता 2 बॉलमध्ये 7 धावांची गरज महाड टीमला. नो बॉलचा इशारा आला, नो प्लस सिंगल आली. दुसऱ्या धावेची मागणी नाही, पूर्तता अजिबात होणार नाहीये. बघा मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट. 2 बॉल 5ची गरज. दोन बॉल 5 धावा. आता किरणला स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली. श्रीवर्धनकर प्रसिद्धी देण्यासाठी इथे आलेत. 2 बॉल 5. बॉल चांगला, फटकाही चांगला, सिंगल आली. मॅच महत्वाच्या क्षणी रंगली. 1 बॉल 4ची गरज. 1 बॉल 4. एकंदरीत त्या डायलॉगची पुन्हा नव्यानं आठवण होईल. हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला. 1 बॉल 4ची आवश्यकता. या सामन्यामध्ये कोण जिंकेल सामन्याला? रावडल की महाड, महाड की रावडल, कोणता संघ जिंकेल? महत्वाचे हे दोन्ही संघ. 1 बॉल 4 आणि अक्षय आहेत बॉलिंग मार्क वरती. अक्षय वरती सुद्धा प्रेशर क्रिएट झाला. बॅट्समन अनिकेत आहेत समोर, त्यांच्यावरती सुद्धा प्रेशर क्रिएट झाला. हा ए फॅक्टर काय काम करेल? एकाकडे बॅट तर एकाकडे बॉल. 1 बॉल 4ची आवश्यकता.
फटका हातामध्ये सामना जिंकलाय रावडल संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. दोन्हीही संघांना यंदाच्या बॉक्स क्रिकेटच्या हंगामासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. टीम मुंब्रा संघाचे कॅप्टनला मी विनंती करेन, आपण या व्यासपीठाच्या समोर मुंब्रा संघाचे कर्णधार यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठाच्या समोर येऊन आमच्या आयोजकांची भेट द्या. मुंब्रा टीम